लोकांनी जे केलं ते माझ्या राजानं कधी केलं नाही आणि माझ्या राजानं जे केलं ते जगात कोणाला जमलं नाही, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये सर्वश्रेष्ठ रयतेचे राजे होऊन गेले. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा 28 फुटी पुतळा सोमवार दिनांक 26/8/2024 रोजी कोसळला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमींच्या मनामध्ये निर्माण झालेला संतोष याविषयी 2 शब्द. जय महाराष्ट्र मंडळी, मी हनुमंत बोराटे, एक शिवकथाकार म्हणून या ठिकाणी जो घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मला अधिकार दिलेला आहे माझे विचार प्रकट करण्यासाठी, मी या ठिकाणी एवढेच बोलू इच्छितो. सोमवारी 26 तारखेला 26/8/2024 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा 28 फुटी उभा असलेला पुतळा जमीनदोस्त झाला. तो कसा झाला, काय कारण आहे त्या गोष्टीला? फक्त 8 महिन्यात केवळ 1957ला प्रतापगडावरती छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यात आला. अजूनही तो तसाच उभा आहे. आणि हे सत्ताधारी सांगतायत की ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते म्हणून हा पुतळा जमीनदोस्त झाला. 1981 साली ताराराणी साहेबांचा कोल्हापूर येथील उभारण्यात आलेला पुतळा तो घोड्याच्या मागच्या 2 पायावरती उभा आहे, तो वाऱ्यानं पडला नाही आहे. हे कसं काय? मग तुम्ही निसर्गावरती टाकून देताय, ढकलून देताय, इंडियन नेव्हीवरती ढकलून देताय. हा जो जयदेव आपटे म्हणून त्याला कुठलाही कसलाही अनुभव नाही अशी मोठी मूर्ती बनवण्याचा या 24 वर्षाच्या मुलाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाने त्याच्या नावाची शिफारस इंडियन नेव्हीकडे केली आणि त्याची नेमणूक केली. ही जबाबदारी महाराष्ट्र शासनाची नाही? ह्याला लागणारे कोट्यावधी रुपयाचा चुराडा करण्यात आला. हा महाराष्ट्र शासनाचा पैसा नव्हता? हा विचार करण्यास लावणारी गोष्ट आहे. केवळ मताचं राजकारण करून छत्रपती शिवरायांचा जमीनदोस्त पुतळा करण्यात आला. केवळ 8 महिन्यामध्ये जमीनदोस्त तो पुतळा झाला. ह्याला कारण काय आहेत? ह्याच्यात भ्रष्टाचार झाला नाही असं म्हणायचं? हे बांधकाम कसं की एवढं कच्चं तुम्ही केलं? आणि इतिहासप्रेमीनो, एक बाब ह्या सत्ताधाऱ्यांच्या लक्षात नाही आली. इतिहासाचे महान अभ्यासक, इतिहास संशोधक इंद्रजीत सरांनी ह्या पुतळ्याला भेट दिली राजकोट किल्ल्यावरती आणि त्यांनी त्यांचं मत प्रगट केलं की ह्याचा चेहरासुद्धा व्यवस्थित दिसत नाही आणि हे मला बांधकाम कच्चं असलेलं आढळतंय, तर तुम्ही इकडे लक्ष द्या. हे कोणाचं काम होतं? सत्ताधाऱ्याचं नव्हतं? सत्ताधाऱ्याचं नव्हतं का काम? हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागानं ज्या कॉन्ट्रॅक्टरला जयदेव आपटेला हे शिल्प बनवण्याची शिफारस केली, त्यांचं हे लक्ष नव्हतं का? इंद्रजीत सर काय बोलले हे लक्ष नव्हतं का? बरं, त्यांना लक्ष नसू द्या. जे देखभाल करणारे आहेत, सार्वजनिक बांधकाम खातं, त्या पुतळ्याची देखरेख करणारे, त्यांनीसुद्धा इकडं दुर्लक्ष करावं. मोठमोठ्या ह्याच्यात राजकीय वातावरणात राजकीय तुमचे मंत्री ह्या सर्वांनी मिळून त्याचं 8 महिन्यापूर्वी उद्घाटन केलं आणि छत्रपती शिवरायाचा पुतळा 8 महिन्यात पडतो. महाराष्ट्राच्या अस्मितेला हा प्रचंड प्रमाणात बसलेला धक्का आहे. आपल्या उन्यापुऱ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवरायांनी कधीही कुणापुढे मान तुकवली नाही, झुकवली नाही आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्या छत्रपती शिवरायांचं प्रत्येक महाराष्ट्राच्या शिवप्रेमींना किंवा मनामध्ये देवाहून कमी स्थान नाही. अशा देवाहून कमी स्थान नसलेल्या छत्रपती शिवरायांचा 8 महिन्यात ते उभारलेला पुतळा जमीनदोस्त होतो, पडतो, त्याचे तुकडे तुकडे होतात आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला, शिवप्रेमींना केवढा मोठा हा धक्का आहे. छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी सावित्री नदीवर बांधलेला पूल
आजही तो वापरात आहे. 350 वर्षे होऊन गेली. केवढी मोठी ही बाब आहे. तिथे नाही वाऱ्यानं पडला अजून पूल. इथून पुढे मी सांगतो, इथून पुढे अशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या बाबतीत कोणी सत्ताधार असो नाही तर दुसरा कोणी असो, महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. ज्या छत्रपती शिवरायांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून मान्यता दिलेली तुमचे डॉक्टर बाळकृष्ण राजाराम कॉलेज महाविद्यालयाचे प्राचार्य ह्यांनी ही पदवी केली आणि घराघरामध्ये इंग्रजी 4 खंड लिहून जगाच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवरायांचा इतिहास पोचवला. त्यांनी ही पदवी छत्रपती शिवरायांना दिलेली आहे. किती गुण छत्रपती शिवरायांचे आहेत. आणि अशा देवता समान असलेल्या महापुरुषाचे 8 महिन्यामध्ये त्यांचा उभारण्यात आलेला पुतळा जमीनदोस्त होतो. ही सत्ताधाऱ्यांचं काय म्हणावं ह्या सत्ताधाऱ्यांना. हां, आणि जबाबदारी टाळतात, निसर्गावर जबाबदारी टाकून देतात आणि बाजूला होत आहेत. त्यांनी महाराष्ट्राची सपशेल माफी मागावी आणि जे कोणी ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असं माझं स्पष्ट मत आहे. या ठिकाणी प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज की जय.